तर आमच्या वाडीमध्ये शेवटचं जुनं आणि मातीचं घर आहे. असं केंबोलाचं म्हणजे काय? लवी 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 टाकलेली असते ते वर. बरोबर. आणि नंतर हे नळे कधी टाकले हो? नल पण की 5-6 वर्षांनी टाकली. 5-6 वर्षांनंतर नळे बिळे टाकली ना. काय टेक्नॉलॉजी होती ना. आपले पूर्वज सुद्धा एक इंजिनियरच होते थोडक्यात सांगायला गेलं तर. जुन्या काळात म्हणायचं कॉइंडा, आता आपण कडी म्हणतो. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आत्ता सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला आज जरा खास गोष्ट दाखवणार आहे. खास म्हणजे काय, थंबनेल वगैरे याच्यावरून समजलं असेल तर तुम्हाला आधीच काय विषय आहे आजच्या व्हिडिओचा. तर आमच्या वाडीमध्ये शेवटचं जुनं आणि मातीचं घर आहे. तर ते बाकीची घरं सगळी नष्ट झालेली आहेत, नवीन पद्धतीने बांधलेली आहेत. परंतु हे जे घर आहे ते शेवटचं मातीचं घर आमच्या वाडीतलं आहे. आणि ती जी आठवण आहे ती एक जपून राहावी, त्याची आठवण म्हणजे वर्षानुवर्ष आपल्याला कधीही ती बघता यावी. जुनी घरी कशी कशी असतात, कशी होती वगैरे. कारण आपल्या पिढीला ही माहिती होती, आपण त्या घरामध्ये राहिलो असेल लहान असताना वगैरे. परंतु ही जी पुढची पिढी आहे त्यांनी ही घरं बघितलेली नाही आहेत, नसणार आहेत. कारण त्यांना जुनं घर म्हणजे काय, मातीचं घर म्हणजे काय हे कळणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आजचा एक व्हिडिओ म्हटलं करूया. तर या आठवणीत सुद्धा ताज्या राहणार आहेत. तर आमच्या घराच्या वरतीच ते घर आहे, मातीचं घर. आणि भारी मायेची ऊब देणारं आणि जुनं घर आहे. तर लीलावती खापरे आजी आहेत आमच्या बाजूच्या, तर त्यांचं हे घर आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा ते घर. याआधी सुद्धा व्हिडिओमध्ये कधी कधी मी छोट्या छोट्या क्लिपमध्ये दिसलं होतं असेल माझ्या ब्लॉगमध्ये, परंतु हे प्रत्यक्षात डिटेलिंग व्हिडिओ त्याची आज करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर कौलारू आहे पूर्णपणे. आणि ह्याच्या आधी ह्याच्यावरती केमला होती. केमला म्हणजे केमल्याची घरं होते म्हणायचं. म्हणजे लवी वगैरे टाकून सगळी ही जे असे ही पुढचे ही छत बनवले तशा टाईपमध्ये असायचं पहिली जी घरं. त्याच्यानंतर हे नळे वगैरे चढवण्यात आले कालांतराने. तर वरती कागद टाकलेलं आहे, कारण का तर नळ्याचं पाणी आतमध्ये नळे फुटलेले असतात, त्यातून पाणी वगैरे झिरपून खाली घरात येतं. कागद हा टाकावाच लागतो जिथे जिथे नळे असतील. तर आमच्या घरावरती सुद्धा आम्ही परवा मागे कागद टाकलेला आहे. तर हे बाहेरून बघा कसं दिसतंय घर, भारी वाटतंय एकदम. इथे बघा जुनी शेणाने सारवलेली परडी ठेवलेली आहे. ह्याला परडी म्हणतात, हारा म्हणतात. हा मोठा ॲक्च्युली हारा आहे हा. हे बघा मातीची भिंत बघा कशी आहे, मातीची आहे पूर्ण. आतमध्ये छोटे छोटे दगडांनी रचून मग माती लावलेली आहे. अशी अशी ही भिंत आहे मातीची. हा पुढचा भाग आहे घराच्या. असे थोडक्यात दगड लावलेले असतात, छोटे छोटे छोटे. आणि त्याला बाहेरून मातीने अशी लेवल केली जाते. हे बघा असं लिपलं जातं. असे ते जुनी घरांची ही रचना असायची, ठेवण असायची जुन्या घरांची. आणि हे कागद लावले, त्याच्या आतमध्ये कामटे आहेत, कामट्यांचं हे बांधलेलं आहे. आणि पूर्वजांपासून ह्या पद्धती म्हणजे अशी ही घरं असायची. आणि प्रत्येक घराच्या समोर, आता प्रत्येकाच्या घराच्या समोर मंडप आलेत, परंतु त्या काळी अशी ही सपरी काढलेली असायचं. असं सपरं, छोटं छोटं सपरं असायचं, जेणेकरून की पावल्याखाली घाण पाणी पडू नये वरचं पावसाचं, म्हणून हे छोटंसं असं सपरं बाहेर प्रत्येकाच्या घरी काढलेलं असायचं. आमच्या घरीसुद्धा मी लहान असताना मला आठवतं आहे अजूनपर्यंत, मी तिथे असा दरवाज्यात बसून मी अभ्यास करायचो. तो क्षण मला आठवतो आहे अजून. आमच्या घरीसुद्धा अशाच पद्धतीचं सपरं असायचं पहिलं. तर आता आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो. छोट्या छोट्या गोष्टी भारी असतात, त्या आठवणी ताज्या राहिल्या पाहिजेत, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. हे बघा असं आतून हे घर आहे. ही ओटीवरचा भाग आहे हा. इथून हा ओटीवरचा भाग आहे, इथे चढण्यासाठी. आणि इथून ती जी पडवी आहे, ह्या पडवीचा भाग आहे, हा ओटीचा भाग आहे असा. आणि इथं बघा साना, याला साना म्हणायचे. म्हणजे प्रत्येक घराच्या ओटीवरती वगैरे असे हे साने असायचे. आपण आता जी आपली कपाटं असतात ना छोटी छोटी, पण इथे साने असायचे. हे यांना साना म्हणायचं. त्याच्यामध्ये अशा या गोष्टी, अडकित्ता, सुपारी वगैरे सगळ्या ह्या अशा गोष्टी ह्या ठेवल्या जातात.
म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टी ठेवण्यासाठी हा साना असायचा. थोडक्यात आता आपल्याकडे टेबल बिबल असतात, परंतु त्या काळी टेबल वगैरे नव्हते, त्यामुळे ह्या गोष्टी अशा ह्या साण्यामध्ये ठेवल्या जायच्या. अशासाठी हा साना असतो संपूर्ण. कसा आकार आहे बघा त्याचा. त्याचबरोबर ह्या अशा लाद्या, म्हणजे त्यावेळी लाद्या म्हणजे हे एक वेगळं अट्रॅक्शन असायचं. त्या पहिल्या काळची गोष्ट आहे ही. लादी म्हणजे एक वेगळं अट्रॅक्शन असायचं, म्हणून जरी मुंबईतून वगैरे इकडून तिकडून घेऊन आले ना, की अशी डिझाईन म्हणून थोडी ते ओटीवरती वगैरे जरा वेगळं काहीतरी युनिक दिसावं, त्यासाठी अशा या लाद्या वगैरे लावलेल्या असायच्या. बघा इकडे पण लावलेली आहे, इकडे पण लावलेली आहे, इकडे एक डिझाईनवाली आहे, अशी बघा कशी डिझाईन आहे. तर अशा ह्या युनिक पद्धतीने काहीतरी दिसावं, त्यावेळी वेगळं काही आकर्षण होतं, त्यामुळे ह्या लावल्या जायच्या. आणि अजून एक विषय दाखवतो यांचा. हे बघा खुंटी. जुन्या घरामध्ये ही खुंटी कंपल्सरी असतेच असते. तर अशा या खुंट्यामध्ये कपडे लटकवले जायचे किंवा टॉवेल काही असेल तर हे लटकवून ह्या खुंटीवरती ठेवलं जायचं. हे बघा इथं एक आहे ओटीवरती, ही 2 खुंटी, ही 3री खुंटी आहे, ती एक 4थी खुंटी आहे आणि ही 5वी खुंटी. असे 5 खुंट्या एकत्रित ओटीवरती आहेत. म्हणजे संपूर्ण घरात अशा मोजक्या जागेवरती अशा त्या खुंट्या लावलेल्या असतात, कारण का तिथे साहित्य सगळं काही असेल ते लटकवून ठेवलं जातं. आता बघा इथे कसा हा मोबाईलचा बटवा लावलेला आहे, छोटावाला मोबाईल आहे याच्यामध्ये आजींचा त्या. तर त्याच्यामध्ये कसं लावलेलं आहे तशा पद्धतीने हे लटकवलं जातं, हे लावलं जातं संपूर्ण. संपूर्ण वरचं स्ट्रक्चर बघा, ह्याचं छताचं स्ट्रक्चर पूर्ण म्हणजे लाकडी असायचं. हे वासे आहेत मोठे झाडे, आणि ह्या रिपा आहेत. रिपांचं आणि ह्याचं वाशांचं बांधकाम फुल. आणि हे झाडे बघा कशी, ही 12 आहेत बघा, कसली टिकाऊ आहेत ही, एकदम जुन्या काळची आहेत. आणि हे बघा हा जो माळा असायचा, माळ्याला संपूर्ण कामट्या असायच्या. या कामट्या कशा लावलेल्या आहेत बघा, कामट्या संपूर्ण लावलेल्या असायच्या. पूर्ण त्याचं कशा कामट्यात घट्ट घट्ट मारून हा माळा तयार केलेला असायचा. पहिल्या काळच्या ह्या गोष्टी आहेत, खरंच भारी वाटते बघून. आणि ह्या आमचं सुद्धा घर असं होतं, आत्ता नवीन बांधलेलं आहे, परंतु आमचं सुद्धा घर असं जुनं होतं ना, भारी. मी लहान असताना मला अजून ते दिवस आठवत आहेत. भारी तो क्षण, ते आनंद तो वेगळाच होता. ती ह्या घरातली जी मायेची ऊब आहे ना, ती वेगळीच आहे. या ठिकाणी बघा कोयत्या ठेवण्यासाठी कशा पद्धतीने हे बांधलेलं आहे बघा. 2 कामट्या, हे म्हणजे एकच बांबू आहे झाडा, त्याला असा कोरलेला आहे मधी, आणि त्याच्यामध्ये अशी ही कोयती काही असेल ना त्याशी ही टाकली जाते आतमध्ये. कसं ठेवलेलं आहे बघा, भारी आहे ना, पण एक नंबर वाटते बघायला पण. कसं आहे, ह्या जुन्या पद्धती आहेत, ह्या जुन्या आठवणी आहेत, ह्या ताज्या राहिल्या पाहिजेत. काय टेक्नॉलॉजी होती ना, आपले पूर्वजसुद्धा एक इंजिनियरच होते थोडक्यात सांगायला गेलं तर. त्या काळचा लाकडी दरवाजा बघा कसा आहे, असं पूर्ण. ही कडी असते, ही कडी इथं लावली जाते, इथं इथं लावायची आणि त्याला कुलूप लावायचं. पहिल्या काळची कडी आहे बघा ही अशी. आणि आपल्याकडं पहिली बिजागड असायची, पण आता हा बघा असा आकार करून ह्यावरती भालाच्या ह्याच्यामध्ये होलामध्ये टाकायचा, आणि ते असं गोलगोल हे होणार. अशा पद्धतीने खाली सुद्धा सेम, इकडं सुद्धा सेम आहे तसंच. म्हणजे अशी ही ठेवण होती. आणि जुनी कडी बघा, हे बघा इथून अशी याच्यामध्ये टाकायची, इकडून उघडायची. ही जुनी कडी आहे, कोयंडा म्हणतात त्याला, कोयंडा जुन्या काळात. बरोबर, कोयंडा म्हणतात, कोयंडा जुन्या काळात म्हणायचं कोयंडा. आता आपण कडी म्हणतो. या आजीचं आमच्या वाडीतली लीलावती आजी आमची शेजारी आहे. शेजारी नाही आहे आमची, तिथं ते घर आहे. मग हा घर तुझ्या लग्नाच्या आधी होतं की? माझ्या लग्नाच्या अगोदर होतं केमलाचं. कॅमलाच होता आधी. आधी केमलाचं, आणि ही परत आणखी यगली झाल्यावर केमलाचंच केलेलं परत. अच्छा, म्हणजे इथे मोठं कुटुंब होतं काय? मोठं होतं, कुटुंब मोठं. माझ्या 3 बिराडा होती. 3 बेराडा इथून वेगळी, म्हणजे त्यांनी आजूबाजूला बांधला नाही. अच्छा, बांधलानी. नंतर मग 4-5 वर्षांनी नदी टाकलं. 5-6 वर्षांनी 5-6. परत मोडून परत केंबूल घातलेला. अच्छा, म्हणजे परत म्हणजे कॅमलाचंच केलं केमलाचंच केलेलं. असं. कॅम्बुलाचं म्हणजे काय? लवी. लवी टाकलेली असते ते वर. बरोबर. आणि नंतर हे नळे कधी टाकलं हो? नल आणखी 5-6 वर्षांनी टाकली. 5-6 वर्षांनंतर नळे बिळे टाकली. हा, नंतर मग तेव्हा एकदा टाकलं तिथपासून रिपा बिपा बदलल्या की परत
एकदा दोनदा रिपा बदललेल्या बदललेल्या. पडवीच्या. असं असं. आता इथेच बाजूला बघा दातली ठेवलेली आहे बघा. याच्यावरती दळायचं. दळण दळलं जायचं ना पहिलं. काय काय दळायचं याच्यावरती? नाचणे, वरिया, परत गहू, असं. ज्वारी, परत तांदूळ. तांदूळ. अच्छा, म्हणजे याच्यात दळले जायचे. ही दातळी आहे. सगळ्यांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हे माहिती आहे. या दातळीवरती सगळ्या गोष्टी दळायला जायच्या. आणि आत्ताच्या या सध्याच्या पिढीला काय नाही यातलं माहिती आहे. दातली म्हणजे काय हे ते. इथे बघा हे हे व्हायन आहे. व्हायनच म्हणतात ना याला. होय, व्हायन आहे. आणि ह्याच्यामध्ये ही पारईने हे करायचं ना. तह्यान वाटायचं. अच्छा, पारईने असा मसाला कांडायचा. कांड जरा दाखव. हा काय असा हा, काय काय याच्यात केलं जायचं, कांडलं जायचं म्हणजे? मिरच्या वाटायच्या, धन वाटायचं, हा. परत कांदा वाटायचा, खोबरं वाटायचं. अच्छा, म्हणजे मसाला सगळा जेवणाचा हा. मसाला आपण हा, करतो तो. जेवणाचा. आता काय आला? आता मिक्सर आलं तुमचं. मिक्सर आलंय. मिक्सर. आता मिक्सरवर केलं जायचं, परंतु पहिलं हे अशा पद्धतीने हे काढलं जायचं. हळद बिळद काय ह्याच्यातच हे करतात ना. हा, ते हळद पण ह्याच्यातच वाटायची. असं. आता चक्या झाल्या. हा हा. पहिली चक्की नव्हती, ही आपली घरगुती चक्की असायची पहिली अशी. वायनातून वाटून चांगलं टेस्टदार लागायचं. हा, आणि ह्या इथे ह्याच्यामध्ये वाटले बिटलेला म्हणजे जी चव आहे ती चव आताच्या जेवणाला नाही. म्हणजे पहिली जेवणाची चव वेगळीच असायची ना. हो. हा. आणि इकडे ही शिडी आहे लाकडाची. कशी आहे बघा, लाकडी शिडी बनवलेली. इथून बांबूला होल पाडून इकडून टोक काढून तिकडून बाहेर काढून अशा पद्धतीने लाकडी शिडी आहे. हे माळ्याच्या वरची बाजू आहे बघा. कसे भारी वाटते ना. इथनं जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. माझ्या मामाचं घर आमचं घरचंच होतं सेम. ही पेटी ही जुन्यातली आहे अशी. आणि कसं भारी वाटतं इकडे बघा, जुन्यातला माळा. ही आहे चूल आपली. आता ह्याची बनवलं नाही तिने, म्हणजे कालांतरानुसार हे चिरे थोडे थोडे लावला नाहीत. परंतु आधीची चूल होती ती मातीची असायची चूल, भारी. आणि ही आता कालांतराने ती मिळणं कठीण झालं, फुटायची तुटायची, त्यामुळे त्यांनी चिरे बिरे लावला नाही. भिंत बघा कशी आहे, एकदम गुळगुळीत आहे. मायेची ऊब देणाऱ्या या भिंती आहेत, या जमिनी आहेत. आणि जमिनीवरती झोप भारी लागते. खरं तर जमिनीवरती झोप भारी लागते. आणि लादी असेल ना, अंग धरतं अक्षरशः झोपल्यावरती. कशा आहेत बघा जमीन, भारी आहे ना. गुळगुळीत सारवलेली पण कशी आहे तशी. आता शेणबिन मिळणं कठीण आहे, पण त्या काळी शेणबिन असायचं. तरी सुद्धा एवढं मॅनेज करून आजी ही सारवत असते हे घर. भांडी वगैरे लावण्यासाठी बघा कशी फळी आहे. आणि या फळीलाच खिळे वगैरे ठोकलेले आहेत, त्याच्यावरती भांडी लटकवलेली आहेत. काय भारी वाटतंय ना बघायला सुद्धा. आणि ही खिडकी आहे, जुन्या काळातली जुन्या घरांची ही खिडकी कशी आहे बघा. हे मारले आहे, त्याला फ्रेम लावलेली आहे आणि साधी अशी लाकडं लावून उभी केलेली आहे. लाकडं ठेवण्यासाठी बघा अशा पद्धतीने बलवट केलं जायचं. याला बलवट म्हणतात. 2 काट्या रोवून त्याच्यावरती हे करून आडवी काठी टाकली जायची अशी, आणि त्याच्यावरती ही लाकडं ठेवली जातात बघा अशा पद्धतीने. हा जुना दरवाजा आहे वाटतं त्यांच्या खाली आहे, तो काढून ठेवलेला आहे इथं. आणि अशा पद्धतीने ही सामान ठेवण्याला ह्याला बलवट म्हणतात जुन्या पद्धतीत. अशी ही सामानावरती लाकडं वगैरे सगळी बांबू वगैरे काय असतील घराचे ते ठेवले जातात. या घराचं कंपाऊंड बघा पूर्णपणे दगडी बांधाच आहे. दगडाचं पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे, म्हणजे आता आपण चिऱ्याचं कंपाऊंड करतो, परंतु त्या काळचं कंपाऊंड हे असं असायचं, दगडी बांधाचं केलेलं असायचं. संपूर्ण घराच्या वाटला तिकडपर्यंत पूर्ण दगडी बांधाचं कंपाऊंड केलेलं आहे गोल असं. आणि आता आपल्या चिऱ्याची कंपाऊंड आपण करतो, परंतु ह्या जुन्या काळच्या ह्या आठवणी आहेत. मेहनतीचा काळ होता त्यावेळी, आणि तेवढी मेहनत पण असायची. आणि आपले पूर्वज तसे होते, मेहनत घेणारे वगैरे पूर्वज तसे होते. परंतु सध्याच्या घडीला अशी त्यांच्यासारखी पूर्वजांसारखी आपल्या मेहनत कोण घेऊच शकत नाही, कारण हार्ड वर्किंग असायचं पूर्वी काळी खूप. तर
मित्रांनो, तुम्ही हे जुनं घर आतून संपूर्ण बघितलात. हे जुनं घर फक्त घर नाही आहे, तर आपल्या पूर्वजांची आठवण करून देणारं एक मायेचं पांघरुण आहे हे जुनं घर. म्हणजे खरंच भारी वाटतं. आणि अशा घरामध्ये जे दिवस होते ना, मी लहानपणी जगलो, त्यामुळे एवढी माझी मेमरी अजूनपर्यंत, म्हणजे काही काही गोष्टी मला अजूनपर्यंत आठवतात. आमचं घर संपूर्ण तर आठवतंय, पण त्यावेळी आम्ही गणपती कसे एकत्रित कुटुंब पद्धती होती. त्यावेळी एकत्रित कुटुंब पद्धती म्हणे आम्ही सगळे गणपती एकत्रित आणायचो. 3-4 जण कुटुंब आमची, तीन कुटुंब आमची एकत्र होती त्या घरामध्ये. आणि एक जल्लोष असायचा, माहोल असायचा. राखण असू दे, काही असू दे, एकत्रित सर्वांचं ओटीवरती बसून जेवणं असायचं. त्या काळचा जो माहोल, त्या काळचं जे म्हणजे जे दिवस होते ते पुन्हा येणे नाहीत. बाकी काहीही असो, परंतु आजच्या ह्या माझ्या व्हिडिओतून जुन्या आठवणींना उजाला तर मिळणारच आहे, परंतु ही जुनी आठवण अजून वर्षानुवर्ष कायम टिकून राहणार आहेत. आज हे घर आहे, उद्या असेल किंवा नसेल, नवीन होईल, काही असेल, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून ही आठवण ही कायम वर्षानुवर्ष जपली जाणार आहे, टिकली जाणार आहे. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ करण्याचा माझा अट्टहास होता. खूप दिवस विचार होता आणि आज तो योग आला आणि आज मी व्हिडिओ शूट केली. हे बघा, मगाशी दाखवलं ना कसा गेट असायचे पहिले बांध, आणि असेच गेट असायचे हे. आणि ह्या बांधाच्या वरती असे हे लाकूड आहे ना, ते तिथे ठेवलेलं असायचं, त्यामुळे जेणेकरून की गुरं, बैल, वासरू, कोणीही प्राणी इतर अन्य आतमध्ये जाऊ नये वगैरे, काही नाही अशा पद्धतीने. आणि बांध कसा घातलेला आहे बघा, एकदम भारी. ना कोणतं सिमेंट लावलेलं, काय नाही लावलेलं, वर्षानुवर्ष तो टिकून आहे. कशा दगडी लावलेल्या आहेत बघा, एकावरती एक ॲडजस्ट करून व्यवस्थित, आणि वर्षानुवर्ष तो घट्टपणे टिकून आहेत. असा बाण आहे. आता जरी आपण चिऱ्याचे घातले तरी लगेच त्याला तडा जाते, परंतु आपले पूर्वज बघा काय टेक्निक होती त्यांची, काय इंजिनिअरिंग होती, कशा पद्धतीने छोटे छोटे दगड आहे बघा आतमध्ये कसे फिट करून व्यवस्थित सगळे त्याला ॲडजस्ट करून ठेवलेले आहेत. आणि बाण अजूनपर्यंत कसा टिकून आहे बघा, ताट मानेने. या झाडावरती बघा काळी मिरीचा वेळ सोडलेल्यावरती. आणि ही जुनी पद्धत होती. या जुन्या ह्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आजूबाजूला परिसरात भाजीपाला वगैरे काही असेल, काळी मिरी अत्यंत महत्त्वाची मसाल्यामध्ये आपण वाटतो ती. त्याचा हा वेळ हा खूप जुना वेळ आहे. दरवर्षी तो हा सुकत असतो आणि पुन्हा पावसाळ्यामध्ये त्याला जोर चढत असतो आणि फुलं येतात तेव्हा ती काळी मिरी लागत असते त्याच्यावरती. आणि वर गेलाय बघा, झाडावरती वरपर्यंत गेलाय तो. त्याचा फायदा होता. आणि पूर्वजांच्या काळी अशीच हे सगळे मसाल्याचे पदार्थ असू दे किंवा भाजीपाला असू दे, याच्यावरती आपले पूर्वज हे खाद्य खाऊन, हे अन्न खाऊन जगलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आजच्या व्लॉगमध्ये एक जुनी आठवण आपली जपली जाणार आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा तुमच्या वाडीमध्ये सुद्धा किंवा तुमचं सुद्धा असं जुनं घर आहे का, किंवा तुम्ही सुद्धा याच्या आधी अशा जुन्या घरामध्ये राहिला आहात का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.